नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपण बनवूया झणझणीत अशी कोल्हापुरी चवीची मिसळ. बघा, त्यासाठी मी ही पाव किलो मोड आलेली मटकी घेतलेली आहे. ही मटकीला मी घरीच मोड आणलेले आहेत आणि याच्यामध्ये वाटीनं ही मटकी आपण मोजून घेऊन जेवढी मटकी आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता यामध्ये आपण टाकूया अर्धा चमचा हळद, दीड चमचा मीठ आणि थोडंसं हिंग. हे छान मिक्स करून घेऊ. आणि आता ही मटकी आपण झाकण ठेवून गॅसवर शिजायला ठेवणार आहे. तोपर्यंत मसाले आपण भाजून घेऊ. 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, जायपत्री, लवंग, मिरे, विलायची, दालचिनी आणि हे आहेत तेजपत्ता, तसंच पांढरे तीळ आणि खसखस. इकडं आहे खोबरं किसून घेतलेलं आहे, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि आलं लसूण आणि एक मोठा असा टोमॅटो घेतलेला आहे चिरून. कढई छान गरम झालेली आहे. याच्यामध्ये आपण किसलेलं खोबरं जे आहे ते असं छान मंद गॅसवर आपण भाजून घेऊ. छान असं सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. तेलाचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. मसाले भाजत असताना कोरडेच मसाले भाजून घेऊयात. थोडासा वेळ लागतो मसाले भाजायला, पण मसाले अगदी खमंग असे भाजले जातात. बघा, खोबरं हे छान असं सोनेरी रंगावर आता भाजून झालेलं आहे. आता हे आपण काढून घेऊ. हे खोबरं आपण या ठिकाणी थंड व्हायला ठेवूया. आता याच्यानंतर या कढईमध्ये आपण जे मसाले घेतलेले होते हे मसाले आपण भाजून घेणार आहेत. सगळे मसाले आपण एकत्रच टाकतोय आता भाजायला. हलक्या हलक्या हाताने आपण छान हे मसाले भाजून घेणार आहेत. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, करपले नाही अशी आपण दक्षता घेऊया. त्यात तीळ आणि खसखस पण टाकतोय. बघा, या वेळेला गॅस आपण बंद केलाय, कारण की कढई आपली गरमच आहे आणि या गरम कढईमध्ये तीळ आणि खसखस हे छान भाजून जातात. हा खडा मसाला पण आता छान असा भाजलेला आहे. वास खूप छान सुटलेला आहे. आता हे पण मसाले आपण इथं काढून घेऊ आणि हे दोन्हीही खोबरं आणि मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण हा कांदा, टोमॅटो, आलं लसूण वगैरे हे पण आपण काय करू, भाजून घेऊया. आता या वेळेला कढईत आपण टाकूया तेल. या तेलामध्ये उभा चिरलेला कांदा टाकू. थोडासा सुट्टा करून टाकायचा आहे म्हणजे लवकर भाजला जाईल. आणि हा कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा छान मऊ झालेला आहे आणि रंगसुद्धा बदलत आलेला आहे. आता बघू शकता, आता गुलाबी रंगावर झालेला आहे आपला कांदा. आता याच्यात टोमॅटो टाकू. टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे.
कांदा आणि टोमॅटो आता छान भाजत आलेले आहेत बघा. आता याच्यात आपण लसूण आणि आलं हे टाकणार आहेत. जेवढा मसाला आपण भाजण्याची जी मेहनत घेऊ तेवढ्या आपल्या मिसळला असा कलर पण छान येणार आहे आणि चव पण खूप सुंदर लागणार आहे. बघा हे सगळं जिन्नस आता छान असं भाजलं गेलेलं आहे हे. आणि इकडं आपण जो कोरडा मसाला भाजलेला होता तो पण छान बऱ्यापैकी थंड झालेला आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगोदर कोरडा मसाला असाच आपण पाणी न टाकता वाटून घेऊ. मिसळला मसाला एकदम परफेक्ट झाला की मिसळ एकदम झक्कास अशी बनते. बघा हा मसाला कोरडा असा वाटून झालेला आहे. आता याच मसाल्यामध्ये आपण हे थंड झालेला जे कांदा टोमॅटो जो आहे हा पण आपण याच्यामध्ये आता टाकून वाटून घेऊ. याच्यामध्ये टाकायची भरपूर अशी कोथिंबीर आणि छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. जर छान अशी पेस्ट नाही झाली तर थोडंसं पाणी टाकून ते वाटून घेऊ. इकडे गॅसवर मी मिसळसाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे आपली मटकी पण जवळजवळ शिजत आलेली आहे बघा. आपण जेवढं पाणी टाकलेलं होतं ते सगळं पाणी याच्यातलं आटत आलेलं आहे. किंचित पाणी राहिलेलं आहे याच्यात. बघू आपण मटकी शिजली का. शिजलेली आहे. फक्त 2 मिनिटासाठी अजून शिजू देऊ आपण. मी याच्यात अजून थोडंसं गरम पाणी ॲड केलंय. आता मटकी आपली एकदम परफेक्ट शिजलेली आहे. आता ही मटकी आपली मिसळसाठी तयार झालेली आहे शिजून. इकडं पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर. आता पातेल्यामध्ये आपण तेल टाकूया फोडणीसाठी. मिसळसाठी तेल हे सढळ हाताने टाकायचं आहे. अजिबात कुंजूशी करायची नाही. कारण तेल जेवढं आपण प्रमाणात छान असं टाकू तेवढं आपल्या मटकीच्या मिसळला कट हा छान येणार आहे. आणि मिसळला तर्री असेल त्यावेळेसच आपल्याला ती मिसळ अशी झणझणीत अशी खावीशी वाटते. तेल गरम झालंय त्यात टाकू आपण मोहरी. जिरे टाकू. गॅस कमी करायचा आहे आता. कढीपत्ता टाकल्याच्या नंतर थोडंसं काळजी घ्यायची. त्यात टाकू आपण लाल तिखट आणि मसाला आणि वाटलेलं वाटण टाकून घेऊ. छान एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता हे. बघा आपल्या मिसळला तर्री खूप छान येणार आहे. आता हे सगळं वाटण आणि मसाला जो आहे तो छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. थोडंसं मिक्सरचं भांडं आहे ते धुवून पाणी टाकते मी, म्हणजे पातेल्यात आपले मसाले जे आहेत ते खाली जळणार नाही. मसाला भाजण्याची आणि मसाला परतण्याची मेहनत घेतली की आपली मिसळ ही एक नंबर होते. थोडीशी हळद टाकू.
मस्त तेल सुटायला लागलेलं आहे आता. आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं की नाश्ता सेंटरवर जशी मिसळ खातो तशी मिसळ आपली घरी होत नाही, पण या पद्धतीनं जर तुम्ही मिसळ एकदा करून बघितली तर तुम्ही नाश्ता सेंटरला परत जाणार सुद्धा नाही. एवढी छान ही मिसळ आपली घरच्या घरी तयार होते. फक्त या ठिकाणी आपल्याला मसाला भाजण्याची आणि मसाला परतून घेण्याची मेहनत ही करावी लागते. आता ही मटकी जी आहे आपण शिजवून घेतलेली ती मटकी आपण याच्यामध्ये टाकू. मी थोडीशी मटकी ठेवते तशीच. छान अशी मिक्स करून घेऊ आणि आपल्याला जेवढं आवश्यक आहे त्या आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकून घेऊ. बघा, मिसळ ही जास्त घट्ट चांगली नाही लागत. मिसळ कशी पातळ असलेली छान लागते, म्हणून त्या प्रमाणामध्ये मसाले आणि पाण्याचा वापर हा करायचा आहे. आता चवीपुरतं मीठ टाकूया. अगोदर पण आपण मीठ टाकलेलं आहे मटकीमध्ये, त्यामुळे अंदाज हा व्यवस्थित घेऊनच मीठ टाकायचं आहे. अजून थोडंसं पाणी टाकते मी. ही मिसळ मी चांगली 6 व्यक्तीच्या हिशोबानं करते. मस्त किती छान तर्री आलेली आहे बघा. वरून टाकूया चिरलेली कोथिंबीर. छान उकळी आलेली आहे. आता मस्त असा सुगंध सुटलेला आहे घरभर. तर बघा, अशा पद्धतीनं आपली ही झणझणीत अशी कोल्हापुरी पद्धतीची मिसळ ही तयार आहे. सोबत हे फरसाण, उकडलेली मटकी, दही, त्यानंतर हे कांदा, कोथिंबीर आणि लिंबू आणि गरमागरम पाव. एकदम झक्कास असा हा बेत आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.